तुम्ही पण त्यातले आहात का? काय तुम्हाला YouTube चॅनल चालू करायचं आहे आणि तुम्ही YouTube चॅनल चालू पण केलाय पण तो ग्रो होत नाही, मग ही टिप्स तुमच्यासाठी। मी YouTube चॅनल चालू केलता तेव्हा आहे त्याच भांड्यांमध्ये सगळ्या रेसिपी करत होते, पण मी पण ग्रो होत नव्हते। हळूहळू माझ्या लक्षात आलं की आपल्याला भांडी पण व्यवस्थितच पाहिजे आणि ग्रो होण्यासाठी पण आणि समोरच्याला बघावं तर वाटलं पाहिजे ना। ज्यावेळी मी डीमार्ट मध्ये गेले आणि दुकानातली प्राइस एकदम वेगळी होती, त्यामुळे मी डीमार्ट मधून ह्या गोष्टी खरेदी केल्या ज्या माझ्या किचन साठी अगदी मला लागणारे आहेत। आणि ह्या सगळ्या भांड्यांमुळे माझं किचन पण माझ्या रेसिपी पण खूप छान दिसणार आणि मीही ग्रो होणार असं माझ्या डोक्यात होतं। आणि म्हटलं चला, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या YouTube चॅनल चालू करणार आहेत किंवा केलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही टिप्स एकदम उत्तम आहे। तर आता बघा ना, जर आपण प्रेझेंटेशन करण्यासाठी ही ताट, चमचा आणि ही वाटी, काय वाटतंय? डोळ्यांना तर अगदी सुंदर दिसतंय, मी हे चॉईस केली। त्यानंतर हा चमच्यांचा 3 चमच्यांचा सेट मला 150 रुपयाला भेटला। आता तुम्हाला असं वाटेल की अरे 150 रुपये एवढे आणि फक्त 3 चमच्याला, पण तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस आपण या ताटामध्ये छान असं वाटी, ताट त्याच्यात प्रेझेंटेशन करतो त्यावेळी जर आपल्याला चमचा लागला तर स्टीलचा चमचा चांगला वाटेल का? नाहीच ना। मग हा चमचा जर आपण या ताटासाठी वापरला तर किती सुंदर दिसणाऱ्याला पण छान दिसल आणि स्वतःलाही छान वाटेल ना। जर व्ह्यूज वाढले तर काय मग विचार नका करू, नक्की असं काहीतरी सगळा सेट घ्या आणि सुंदर वाटतो। जर आपण चमचा, वाटी आणि ताट पितळचं घ्यायला गेलो तर किती महाग पडतं। तर मला असं वाटतं की जर तुम्ही हे स्वस्तात आणि मस्त आणि दिसायला पण सुंदर असं पूर्ण ताट प्रेझेंटेशन साठी जर वापरलं तर जबरदस्त आणि सुंदर दिसणार आहे। तर याची वाटीची जी किंमत आहे ती 79 रुपये आणि ताटाची किंमत आहे 199 रुपये। पण पैसे वसूल होणार हे नक्की सांगते बरं का, तुम्ही नक्की तुमच्या किचन मध्ये हे नक्की वापरा। पुढचं बघूया, हा आहे बाउल, काचेचा बाउल आहे आणि याची प्राइस आहे 149 रुपये म्हणजे 150 रुपये। हा बाउल आपण समजा एखादं पीठ मळायचंय किंवा समजा ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी स्लरी वगैरे बनवायची तर एकदम छान आहे आणि दिसायला पण कॅमेरा समोर एकदम जबरदस्त दिसतो। प्राइस तर मी तुम्हाला सांगितली 150 रुपये। पैशाकडे बघू नका, जर तुम्हाला क्वालिटी वाढवली तर तुमचे व्ह्यूज वाढणार आहे आणि तुम्ही ग्रो होणार आहे हे डोक्यात ठेवा आणि सुरुवातच अगदी चांगल्यापासून करा। म्हणूनच मी हा खास व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी बनवलेला आहे। आता पुढचं बघूया। त्यानंतर माझ्या किचन साठी मी निवडला हा पॅन तवा, नॉनस्टिक आहे आणि मला हा पडलाय 299 रुपयाला। इकडे 4 ते 5 तवे होते, आता खरं नाही वाटणार पण 4 ते 5 तवे नक्कीच आहेत। तर पण माझी रेसिपी एवढी सुंदर असायची आणि म्हणजे अगदी झटपट इझिली होणारी, पण मला माझ्या तव्यामुळं काही गोष्टी सगळ्या म्हणजे दाबून घ्याव्या लागल्या आणि त्या मला कॅमेरा समोर पण सांगता आल्या नाहीत, म्हणून मी हा तवा घेतला। त्या तव्याला अगदी मधून सगळा असा उथळपणा होता, सगळं माझं लिक्विड जे मी त्याच्यामध्ये डोसा किंवा उत्तप्पा काही घालायला गेलं की सगळं चिटकून बसायचा। म्हणून हा मी नॉनस्टिकचा तृप्तीचा तवा हा यूज करायचा आहे, पण तरी मला माहिती आहे, मी थोडीशी माहिती पण घेतली आणि त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू खरेदी करून तुमच्याबरोबर शेअर करते। आता पुढची गोष्ट बघूया, हा आहे लाकडी चॉपिंग बोर्ड। तर भाज्या चिरण्यासाठी एकदम जबरदस्त आहे, कारण सांगते, माझ्याकडे पहिला प्लॅस्टिकचा होता, भाज्या छान चिरल्या जात होत्या, पण आपल्या किचन साठी आपल्या चॅनल साठी तो छान आणि अगदी क्लिअर दिसत नव्हता। त्यामुळे मी ठरवलं की स्टील किंवा लाकडी बोर्ड घ्यायचा। तर मी दुकानात गेले, दोन्ही चॉईस करताना मला कळालं की स्टीलचा अगदी उत्तम आहे, पण मला कम्फर्टेबल वाटला की लाकडी बोर्ड, तर मी हाच घेतला वुडनचा। तर हा आहे मग 219 रुपयाला। मला हा वापरायला सोयीस्कर वाटतोय, जर तुम्हाला स्टीलचा वापरायचा असेल तर तो पण छान आहे, तुम्ही नक्की तो घेतला तरी चालेल। तर आता पुढचं बघूया, तर ही आहे पुरण वाटायची जाळी, ही माझ्याकडे नव्हती आतापर्यंत, माझ्याकडे पुरण वाटायचं भांड होतं आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पुरण वाटत होते। तर माझ्याकडे नसल्यामुळे मी ही घेतली, नुसतं पुरणासाठी नाही तर माझ्या अनेक काही गोष्टी आहेत की त्याच्यावर ह्या गोष्टी काही अवलंबून आहेत, त्यासाठी मी ही घेतलेली आहे। ही पडली मला 179 रुपयाला। तर आता पुढचं बघूया, तर हे आहे चहा पिण्याचे कप।
तर हे पण मी 99 रुपयामध्ये 6 कप घेतले. क्वालिटी खूप छान आहे, दिसायला पण सुंदर दिसतात. म्हणजे माझ्याकडे मी अशा पद्धतीतले वापरले नव्हते म्हणून घेतले. 99 रुपयाला पडले, अगदी छान आहे. आता पुढचं बघूया. कुकर वरनं फार इश्यू झालेला. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे 2 कुकर आहेत. काही मला कमेंट्स पण आल्या की ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका, पण आपल्याकडे असलेल्या गोष्टी आपण फेकून तर नाही देत, ते जाऊ द्यात. पण आपल्या कॅमेरा समोर आपल्या किचन मध्ये जर आपल्या वस्तू छान असतील तर लोकांनाच बघायला आवडत असेल तर आपल्याला पण अगदी सोयीस्कर वाटतं. त्यामुळे मी इथं प्रेस्टिजचा कुकर घेतलाय आणि हा पडला मला 1700 रुपयाला. तर हा जो कुकर आहे तो 3.5 लिटरचा आहे. ऍक्च्युली माझ्याकडे 2 लिटरचा, 1 लिटरचा आणि डायरेक्ट 5 लिटरचा असे कुकर होते. 3.5 लिटरचा माझ्याकडे एक होता पण तो खराब झाला, त्यामुळे मी हा कुकर निवडला. आणि वापरायला एकदम छान आहे. मी एकदा वापरून बघितलेला आहे, सोयीस्कर आहे अगदी. म्हणजे सगळं भांडी आणि ह्याच्यातले जे रेसिपीज तुम्ही बनवाल त्या एकदम जब्बर दिसणार. हा कप बघा किती सुंदर दिसतोय. याच्यामध्ये आपण ताक, चहा सगळं दाखवू शकतो आणि दिसायला पण मातीसारखा दिसतोय, पण हा मातीचा नाहीये. आपण मातीची भांडी वापरतो ना, त्यावेळी एखाद्या वेळी आपण स्टीलचा जर ग्लास तिथे वापरला तर तो एवढा छान नाही वाटणार. त्यासाठी असंच मातीसारखा दिसणारा काचेचा ग्लास एकदम जबरदस्त. आणि इथं तुम्ही ताक, चहा याच्यासाठी पण वापरू शकता. त्यानंतर लास्टला लिंबू पिळायचं. माझ्याकडे होतं पण ते हे कॉपर मधलं होतं, हे मी स्टीलचं आणलंय. हे पडलं मला 120 रुपयाला. हा 120 रुपयाला. स्टीलचं आहे, रफ अँड टफ आहे आणि छान आहे म्हणून हे मी विकत घेतलं. तर ह्या गोष्टी मी माझ्यासाठी आणल्या, माझ्या किचन साठी आणल्या, म्हणजे माझ्या रेसिपी चांगल्या दिसाव्यात, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं दिसावं, माझं चॅनल ग्रो व्हावा. हे जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही पण तुमच्या किचन मध्ये असंच बदल करत राहा. भांड्यांमध्ये, रेसिपीमध्ये जर तुम्ही भांडी चांगली वापरली तर तुमच्या रेसिपी छान दिसतील आणि त्या पण ग्रो होतील. तर मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच युजफुल वाटत असेल तर लाईक, शेअर पण करा. धन्यवाद.